आकडे जरा आहे ना सरळ आहे अशी ही पाहिजे सगळा जोकांडा हिच येते. मी हापसल्यावर कसं काय पाणी आलं. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग डायरेक्ट आहे ना आमच्या गावातले लक्ष्मी आईपासून चालू केलं. मी नाही आलोय लक्ष्मीला पाणी घालायला. काय झाडू स्वच्छता करायला का आई तर स्वच्छता करते. स्वच्छता नाही, संक्रांतीची आणि देवीला ओटी भरण्याची ना कचरा आहे, बाकी काय नाही. एवढा कचरा रोज जाडणं चालू आहे. संक्रांतीचा कचरा आहे एवढा सगळं. सगळे आहे ना लक्ष्मी आई आहे आणि ही पण लक्ष्मी आई आहे. आले आले हो डॉगेश बाई एवढा भुकायला लागला ना, माझ्या ना आईवरती धावूनच आला होता. पण तेव्हा एक गोटा घेतला का शांत बसला. हे लक्ष्मी आईचं मंदिर आहे ना मित्रांनो, दगडाचं होतं. आता कुठं ही सिमेंटी बांधकाम केले. तेव्हा आहे ना एवढं भारी बांधकाम होतं ना, पण तेव्हा माझ्याकडं मोबाईल होता. एवढा कचरा जाडलाय आणि त्याच्यातून एवढं वट्टी भरण बाजूला काढले. खारी खोबरं हळकुंड आणि इकडं वट्टी भरणी. कचऱ्यात नाही जावं म्हणून. देवीचं आहे ना एवढं सगळं, हे कचऱ्यात टाकून जुळणार नाही. आपल्याच नशिबात होतं जाडणं, आपण जाडलं. आपण काय देवापाशी आलोय. आपलं काय काय लोक तशीच गेली असते, पण आपलं काम आहे जाडणं. आई पाणी घालस तर आपण इकडे दिवेला अगरबत्तीला. हा दिवा पण लय जुना आहे बरं का, 20-25 वर्ष झालं असते त्याला. अडकवायला इथं कुठं जागा नाही, मग इथंच लावली अगरबत्ती. अडकवायला तर कुठं ना कुठं जागा पाहिजे होती ना, नाही तर स्टँड तरी पाहिजे होतं. तर मित्रांनो फायनली आता देवाची देवपूजा झाली. मी मम्मी निघालोय घरी. मित्रांनो फायनली आता घरी पोचलोय. घरी पोचले ना आईला घरी सोडलं आणि पप्पांना रेल्वे गेट पर्यंत सोडवाय गेलो. आणि रोज पप्पाला मी दिवसाड सोडवाय जात असेल, पण दाखवत नाही. रोज रोज म्हणलं ना माणूस बोर होतं. मित्रांनो आता वाजल्यात 10. मी करतोय चहा चपातीचा नाश्ता. खरं तर जेवायला पाहिजे, पण चहा चपाती खाल्ल्याशिवाय मला काही जुळतच नाही. हीच माल नाही टेम्पोत वाले 2 कॅरेट आहे. टेम्पो आला तरी आमचा माल भरायचा नव्हता झाला. 5 मिनिटं थांबवलं. रियांश आला होता आईला मदत करू लागाय. टेम्पो आलाय, चला लवकर म्हणतोय. काय आलंय बाळा? टेम्पो. मित्रांनो आई चालली मार्केटला. आजच्याला आई इकडून एकटीच आहे. टेम्पोमध्ये एवढा माल पण नव्हता. फोन करून विचारलं ना, कोणच नाही. आईचे फक्त इथून आमच्या इथून. आता टाईम झालाय 2:55. आत्ता मार्केट फुटायचा टाईम झाला, म्हणजे मार्केट फुटलंच आणि आईचा फोन आला होता. आई म्हणली आजच्याला वाल 40 रुपयाने गेली. आईने 40 रुपयाने माल गेला म्हणून हडपसरवरून मला फोन केला होता. इतका आईला आनंद झाला. म्हणली आजच्याला 40ने वाल गेला. इतक्या दिवस आहे ना आमचा माल गेला 50, 60, 70ने. त्याच्यानंतर आहे ना माल गेलाच नाही. जवळजवळ 2-3 महिने झालं वालाला बाजारच नव्हता. 5 रुपये 10 रुपये 15 रुपये ह्याच्या पुढं बाजारच नव्हता. आणि आजच्याला डायरेक्ट 40 रुपयाने बाजार सापडला का. आईने डायरेक्ट फोन केला तिकडून. म्हणजे शेतकऱ्याला कसं आहे, त्यांच्या लय नाही बाजार, तुम्ही थोडाच बाजार द्या, पण कंटिन्यू तेवढाच बाजार राहू द्या. पण आईला आजच्याला आहे ना पहिल्यांदा एवढं आनंदी बघितलं. आल्यावर विचारतं ना आईला आल्यावर आईची रिॲक्शन दावतो तुम्हाला. मित्रांनो आता 3 वाजत आले. मला नाही वाटत आजच्याला माझा ब्लॉग बनेल. त्याच्यासाठी तुम्ही आंब्याची आमराई बघितली असेल, चिकूची आमराई बघितली का तिकडं जाणारी. असलं चिकू आहे का नाही आणि असलं भारी वाटतंय का नाही थंडगार. मला नाही वाटत ब्लॉग बनवून. मग मस्तपैकी तिथं आणि 3 एकाच जागी 3 मंदिर आहे. एक हनुमानाचं आहे, एक शंकराचं आहे आणि एक गणपतीचं आहे आणि दुसरं एक कुठला तरी देव आहे, तो नाही माहीत मला. तिकडं जातो, तिकडं जाऊ आपण. मित्रांनो फायनली चक्कूच्या आमराईत पोचलेलो आहे आणि झाडाला चक्कू पण लागलं. हिथं आलं ना उन्हाळ्यात एकदम भारी जागा आहे, एकदम थंडगार. इतके झाड दाट आहे का नाही. झाडाला चक्कू लागलेत. काय काय चक्कू बारीक आहे, काय काय मोठं झाल्यात. भरपूर चक्कू लागलेलं आहे. कसली आमराई आहे चक्कूची. तिथून स्टार्ट झाले आता, तिथून तर डायरेक्ट तिथपर्यंत चक्कूची आमराई. मी कुठं चढलोय मित्रांनो चक्कूच्या झाडावरती. हे चक्कू आहे ना, एकदा मी 7वीत असताना ना आम्ही पोरं आलो होतो चक्कू न्यायला बरं का. आणि चक्कू न्यायला आलो, चक्कू न्यायलाच आम्ही पिशव्याच नव्हते आणल्या. 30 शर्टात चक्कू नेलं होतं मी. जवळजवळ आहे ना अर्धी पिशवी चक्कू नेलं होतं. बळबळ आहे ना ह्याच्यात नेलं होतं, शर्टात भरून नेलं होतं. कसलं उंच दिसते.
काय काय ठिकाणी चक्कू पडलेले, त्या काय तिथे चक्कू पडलेले पिकल्यात का काय माहिती. वर चढलंय खरं पण जवळच आहे, पण उडी मारायची म्हणलेलं लय बे वाटते. बाळूमाच्या नावानं चांगलं ना मित्रांनो. रामफळाचं ह्याला रामफळ पण लागल्यात, पिकल्यात का नाही काय माहिती. नाही पिकले, कच्चे अजून कच्चे. रानात आलं का नाही ना असं बघितलं का नाही कसलं चक्कू दिसतात, नुसत्या गडच्या गडच चक्कू, मरणाचे चक्कू आहे. जवळजवळ एका झाडाला 2-3 पिशव्या गावत्या गोण्या. मित्रांनो या चक्कूच्या झाडाला मावाळे दिसलं का? ओ भाई साहब, पण लई शेंड्याला येते, त्याला मध आहे का नाही काय माहिती. मित्र गेलाय काडी पिटी आणायला. इथं ती चक्कूच्या बागेला राखा नसतो. एकदा मी मावळं काढलो होतो, मी लांबच थांबणार आहे बाबा. एकदा मावळं काढलो होतो आणि डोळ्याला चालू असला डोळा सुजला होता आणि मी सांगितलं होतं बॉल लागलाय, मी नाही थांबणार आहे, तर मी लांबच थांबणार आहे. त्याच्या शेंड्या आणि नारळाची साल्टी आणि काडी पेटीमध्ये 2च काड्या आहे, नीटच लावायला लागणार आहे. इज ना कागद देऊ का हो की, एकच काडी राहिली आता, कागद नीट लाव. वाटलं की तसा अजून एक कागद, एकच काडी राहिली, नाहीतर मग मोबाईल नाही काढायचं. एक काडी एक जाळ. ओ भाई साहब, पेटलं पेटलं पेटलं. फायनल पाहिजे होता, जाळ नव्हता व्हायला पाहिजे. दुराने बरोबर वरून घेतले असते, ते आता बरोबर प्यायला लागले. तर लय जाळ झालंय आता, ह्याला बी जाळ लागन, आई लागन चक्कूला. चला येतो ना, जाईन ना वर. हवा बी किती बांडुगळे बघ, दूर तिकडं चाललंय. दूर वर जायला पाहिजे तर दूर पलीकडे चाललंय. हा 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 जाईन वर आता. डायरेक्ट जाळच लागलं त्याला. थोडं विजव. नारळाच्या शेंडे ठेवल्यात आणि खाली जळलेली नारळाची कवटी. हा हा, हे दूर तर सगळा खालीच गेला, आता वर धरले. काम करतो का? हा, वरती हात नाही ना पोचत, म्हणून आहे ना मी स्टूल आणाय आलो. काय माहिती आलो होतो ब्लॉग बनवायला, भेटला मित्र येतं, निघलं मावळ तर मध पण खायला भेटत. बरोबर दूर आहे ना मधमाशांपाशी चाललाय, पण तोर नाही मधमाशांनी मध पिऊन घ्यावं, सगळे महिन्यात वाया जाईल. आता डायरेक्ट नारळाच्या फांट्यातच सगळं मटेरियल भरले, इथं मावळापाशी न्यायचा प्रयत्न झाला. खुर्ची उचड ना, हां अंगाव पडा ना सावकाश. तो तर डायरेक्ट मित्र तर डायरेक्ट मावळापाशीच चढलं बाबा. दुराचंच काय कळत नाही निवेदन. शर्ट घालतो असं तोंडाला, नाही तर डोळ्याला बिळायला चावले ना लय वांद होते. एकदा मला डोळ्याला चावले ते, तुम्हाला तर सांगितलंच मी. मित्रांनो माशा आंधळ्या झाल्यात ना, त्याच्यामुळे ना त्या माशा हालत पण नाही. काटे घेऊ का? ते डायरेक्ट सगळं मावळच खाली घेतलं, सगळं माशा खाली आल्या. आता दूर पण झाले नाही, पण तसा खाली सगळा. ओय शपथ, त्याला हाय का मध? पण मधाला पिळा मारल्यामुळे ना सगळा मध लीक झालाय. डबड्यात पकड्या आणला होता, लय लीक मध झाला, लय म्हणजे लय. इकडे छकाटा दाबून धरलाय मित्रांनो, आणि तिकडं मित्र तोडतोय वायत्याने. पण सक्सेसफुली मध आलाय आता हातात, थोडा का व्हायना खायला भेटन. ओय शपथ, प्रयत्न केले पण मध भेटला बरं का. माशी एक पण नाही चावली बरं का देवाच्या कृपेने. खाली पण दूर झाला होता ना, निघत नाही का? कोयता पण टायमिंग लागावला, बरं झालं. आई शपथ, बघितलं पडलाय मध. कोयता मारत्याने ना सगळा मध खाली पडला. थोडा का होईना गुंजभर चाटून बघतो. लाजवाब, ठोका चुकीचा टाकला तू. चक्कूच्या आमराईचा ब्लॉग बनवाय आलो, मस्त बी एक मोळ खाल्लं. काय झालं, माश्या चावत्यान बियाणे ना आम्ही घाबरत काढलं. नाही जाऊ एक्सपर्ट असतो ना, हाय असं काढलं असतं. माश्या आंधळ्या झाल्या, आतापर्यंत चावल्या असत्या. कुत्री जवळजवळ 7-8 कुत्री का आयुष्यात. मित्रांना लगेच दगड हाणलो आयुष्यात. 2-3 काळे सगळे ब्राऊन कलरचे, नाही तर लावले हाणून मित्रांनी तिकडे. पिक्का चक्कू गावलाय, मला तर नाही गावला, बरं झालं त्याला गाव. आयुष्याची मोमिटा.
असा एक मित्र पाहिजे ब्लॉग बनवायला संग, नाही तर मी एकटाच असतो. रात्री चक्कूच्या बागेत पार्टी पण होती बरं का. बघाय नाईट शिपला पार्टी पण चालते. एवढा अंधारात सुद्धा लोक इकडे येतात, बिबट्याची व्याव असून सुद्धा. मला डेली ब्लॉग बनवून बनवून आहे ना सवय झालेली आहे, लाजत नाही आता. नाही तर पहिलं मी लय लाजायचं. मित्र म्हणतोय तुला आता लाज नाही वाटत, त्याला काही लाज वाटायची. मी काय वेगळं काय करतो का, डेली लाईफ दाखवते मी. चक्कू तर कसं गडावासारखं लटकलं. टो उचल आज नारळ घे, नारळ घे. जोडे ना मित्रांनो, नारळ डुसलं हे केलं. एक नारळ पडलाय, एक राहिलाय. मित्राला म्हणलं तू जरा ट्राय कर. मग तर काय थोडाच पिलो, जरा नारळ पिऊ म्हणलं. थोडे छकाटे आहे ना, पुढचं नाही चिमटू आहे पाहिजे थोडं. छकाट्यावर बळ येत आहे सगळं. फायनली एक नारळ पडलाय, अजून एक छकाटा तुटन. मी तर डायरेक्ट छकाटा हा नाही बघत आहे, छकाटा तुटन डायरेक्ट. जाऊ दे, दोघांना 2 नारळ पडलेले. डवच डवच. ओय शाबास, पडला. तुला तरी सोलायचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मी तर एकदा दोनदा तर हातावर लागून घेतलं होतं. क्वालिटी पाणी मित्रांनो. ऑनलाईन आलो होतं ब्लॉग बनवायला, मावळ खाल्लं, नारळ पेलो होतं इथं. मावळ पण खाल्लं, नारळ पण पेलो, त्याच्यानंतर मलाई पण खाल्ली. आणि 3 मंदिरांची कहाणी तर लांबच राहिली, कारण का आता जाता पण नाही ना. इथून जवळच आहे 3 मंदिरं ती, पण मोबाईलमध्ये 5% चार्जिंग राहिली. जर का तुम्हाला 3 मंदिरांची कहाणी ऐकायची असेल ना, कमेंटमध्ये नुसतं हा म्हणा. आणि त्यातली त्यात हनुमानाची कहाणी असली का नाही, लय जुनी कहाणी आहे. मित्रांनो फायनली मित्र गाडी घेऊन आलाय. लय वेळ लावला रे.